नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी कृष्णा चव्हाण. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातलं एक असं मंदिर जिथं श्रीराम स्वतः आले होते. निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे खूप सुंदर असं मंदिर म्हणजेच रामलला. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूनी पाणी आणि चारही बाजूनी झाडी आणि शांत वातावरण. मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर असं म्हणतात की श्रीराम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासात होते तेव्हा ते या ठिकाणी आले होते. त्यांच्या पायाने पवित्र झालेली ही जागा आहे. सुमारे 50 वर्षाआधी अयोध्येतले एक देवपुरी महाराज म्हणजेच धोंडी बाबा, त्यांना या ठिकाणी श्रीरामाचं जागृत स्थान आहे असा साक्षात्कार झाला. त्यांनी तिथून येऊन भाविकांच्या मदतीनं हे दगडाचं मंदिर उभारलं. या ठिकाणी त्यांना एक शिवलिंग आढळलं म्हणून त्यांनी या मंदिरात शिवलिंग आणि राम, सीता, लक्ष्मण आणि यांच्यासोबतच दत्तात्रयाच्या मूर्तीची सुद्धा स्थापना केली. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे मंदिर, ह्या मंदिराला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. हे मंदिर पुण्यातल्या लोणी काळभोर जवळ आहे. चला तर मग भेटूया लवकरच अशाच नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय श्रीराम.